नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ डाकेबळे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू झालेली आहे. यासाठी मित्रांनो जी आर सुद्धा निघालेला आहे. ज्येष्ठ नागरिकांना मोफत देवदर्शनासाठी 30,000 रुपयापर्यंत अनुदान जे आहे ते देण्यात येणार आहे. यासाठी अर्ज कसा करायचा, पात्रता काय आहे, कागदपत्र कोणकोणती लागणार आहे, याबद्दलची संपूर्ण ए टू झेड माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी जर मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारची माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील 60 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबविण्यास मान्यता देण्यासंदर्भातला 14 जुलै 2024 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेला हा शासन निर्णय आहे. मित्रांनो, शासन निर्णय आपण पाहू शकता. राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. या योजनेचं नाव जर बघितलं तर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना असे या योजनेचं नाव आहे. योजनेचं उद्दिष्ट काय आहे तर राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देणे. सदर योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारत क्षेत्र देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश राहील. तीर्थस्थळाची यादी ही परिशिष्ट अ व ब प्रमाणे असेल. सदर यादीमधील स्थळे ही कमी होऊ शकतात अथवा स्थळामध्ये वाढ सुद्धा होऊ शकते. सदर योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थस्थळापैकी एका स्थळाच्या यात्रेकरता पात्र व्यक्तीला या योजनेचा एकवेळ लाभ घेता येणार आहे. तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती 30,000 इतकी राहील. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इत्यादी सर्व बाबींचा समावेश असणार आहे. आता योजनेचा लाभार्थी कोण असणार आहे तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील 60 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिक आहे हे जिथं पात्र असणार आहे. आता योजनेच्या लाभाची पात्रता काय आहे तर महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आवश्यक आहे. वय वर्ष 60 व त्यावरील ज्येष्ठ नागरिक. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. अपात्रता काय आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे आयकारदाता आहेत ते इथं लाभ घेऊ शकत नाहीत. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी असून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत असे सदस्य जे आहेत ते पात्र ठरणार नाहीत. किंवा 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी जे आहे कर्मचारी पात्र ठरतील. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य आहेत. ज्यांच्याकडे 4 चाकी आणि ट्रॅक्टर वगळून आहेत. प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिकता ही सक्षम असणं आवश्यक आहे आणि कोणत्याही संसर्गजन्य रोगाने ग्रस्त नसावे, जसे की टीबी, हृदयाशी संबंधित श्वसनरोग, कोरोनरी पुरेपणा, कोरोनरी थ्रोम्बोसिस, मानसिक आजार आणि संसर्गजन्य कुष्ठरोग इत्यादी. अर्जासोबत ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याने पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतरच ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेपासून 15 दिवसापेक्षा जास्त जुने नसावे. जे अर्जदार मागील वर्षापासून लॉटरीत निवड गेले होते परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांनी प्रवास पूर्ण केला नाही अशा माजी अर्जदारांना देखील या योजनेत पात्र ठरवले जाणार आहे. जर असे आढळून आले की अर्जदार प्रवाशाने खोटी माहिती देऊन किंवा कोणतीही तथ्य लपवून अर्ज केला त्यामुळे तो तिला किंवा प्रवासासाठी अपात्र ठरवले जाईल किंवा कधीही योजनेच्या लाभापासून वंचित ठेवता येईल. सदर योजनेच्या पात्रता व अपात्र निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल. मित्रांनो, सदर योजनेसाठी लाभ घेण्याकरता तुम्हाला कागदपत्र कोणती लागणार आहे तर पहा, योजनेसाठी लाभासाठी ऑनलाईन अर्ज तुम्हाला करावा लागणार आहे. लाभार्थ्याचे आधार कार्ड किंवा रॅशन कार्ड लागणार आहे. महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला तुम्हाला लागणार आहे. लाभार्थ्याकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या लाभार्थ्याकडे 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड, मतदान कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही एक प्रमाणपत्र जे आहे ते लागणार आहे. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखापर्यंत असणं आवश्यक आहे किंवा पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असलं तरी चालेल. वैद्यकीय प्रमाणपत्र लागेल. पासपोर्ट आकाराचा एक फोटो, जवळचा नातेवाईकाचा मोबाईल नंबर, सदर योजनेच्या अटी आणि शर्तीचे पालन करण्याबाबतचा हमीपत्र. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला इथं कागदपत्रे लागणार आहे. आता लाभार्थ्यांची निवड कशी होणार आहे तर प्रवासी निवड ही जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे पुढील प्रक्रियेद्वारे केली जाईल.
ज्यामध्ये प्रत्येक ठिकाणच्या प्रवासासाठी जिल्ह्याने कोटा निश्चित होईल, ज्याच्यामध्ये अर्जदाराच्या संख्येसह त्या जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आधी भर देऊन कोटा निश्चित केला जाईल. विविध कोट्यापेक्षा जास्त अर्जाच्या उपलब्धतेवर आधारित लॉटरीद्वारे जे आहे 100% अतिरिक्त लोकांसाठी प्रतीक्षा यादी देखील तयार केल्या जाईल. निवडलेला प्रवासी प्रवासाला न गेल्यास प्रतीक्षा यादीतील समाविष्ट असलेल्या व्यक्तीला प्रवासात पाठवता येईल. निवडलेले प्रवासी आणि प्रतीक्षा यादी ही विभागाच्या पोर्टलवर जिल्हाधिकारी यांचे कार्यालय आणि समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या सूचना फलकावर आणि योग्य वाटेल अशा इतर माध्यमाद्वारे प्रसारित केली जाईल. फक्त निवडलेली व्यक्ती ही तीर्थक्षेत्राला जाऊ शकेल. ती किंवा त्याच्यासोबत इतर कोणत्याही व्यक्तीला घेऊन जाऊ शकत नाही. जर पती पत्नी स्वतंत्रपणे अर्ज केलेला असेल आणि एकाची लॉटरीत निवड झाली असेल आणि दुसऱ्या जोडीदाराची लॉटरीत निवड झाली नसेल, तर आयुक्त समाज कल्याण आयुक्तालय पुणे त्यांना किंवा तिला यात्रेवर पाठवण्याचा निर्णय घेऊ शकतील. आता प्रवासाची प्रक्रिया कशी असणार आहे, तर जिल्हास्तरीय समितीने निवडलेल्या प्रवाशांची यादी ही आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याकडे सुपूर्द केली जाईल. त्यानंतर ती यादी जी आहे ती टुरिस्ट कंपनी किंवा एजन्सीला देण्यात येईल. त्यानंतर जी एजन्सी आहे ती एजन्सी टूरवरील प्रवाशांच्या गटाच्या प्रस्थानाची व्यवस्था करेल आणि प्रवाशांच्या प्रवासासाठी आवश्यक त्या सुविधा कोणत्या सुविधा देण्यात याव्यात याचा निर्णय राज्य शासन घेईल. सर्व यात्रेकरूंना प्रवासासाठी आयोजित स्थळी त्यांच्या स्वखर्चाने पोहोचावे लागेल. त्यानंतर आता रेल्वे बसने प्रवास करायचा असेल तर मित्रांनो, यासाठी प्रवाशांची सुरक्षा आणि आरोग्याशी संबंधित व्यवस्था सुनिश्चित केली जाईल एका समितीद्वारे. आणि प्रवास सुरू झाल्यानंतर प्रवासी प्रवासाच्या मध्यभागी असल्यास त्याला प्रवास सोडायचा असेल तर त्याला सरकारकडून तशी सुविधा दिली जाणार नाही. आणि विशेषतः परिस्थितीत प्रवास मार्गी सोडणे आवश्यक असल्यास उपस्थित मार्गदर्शकाच्या परवानगीने स्वखर्चाने ती परवानगी दिली जाईल. आता प्रवाशांचा गट कसा असणार आहे, हा प्रवास केवळ एकत्रितपणे आयोजित केला जाईल. सदर गट राज्य शासन किंवा शासनाने अधिकृत केलेल्या एजन्सीद्वारे निश्चित केले जातील. शासनाने विहित केलेली किमान प्रवासी संख्या उपलब्ध झाल्यावरच कोणत्याही तीर्थदर्शनाचा प्रवास हा जो आहे सुरू होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, प्रवाशाकडून अपेक्षा काय असणार आहे, तर प्रवाशांना कोणतेही ज्वलनशील पदार्थ किंवा मादक पदार्थ स्वरूपात जे आहे ते वाहून नेण्यास मनाई आहे. राज्याची देशाची प्रतिमा खराब होईल अशा रीतीने यात्रेकरूंनी यात्रेच्या प्रतिष्ठेनुसार वागावे. प्रवासी त्यांच्या नियुक्त संपर्क अधिकारी यांच्या सूचनांचे पालन करतील. वरील आचारसंहितेचे पालन करण्याच्या द्याबाबत प्रवाशाकडून प्रतिज्ञापत्र घेतले जाईल. त्यामध्ये मित्रांनो, प्रवाशांना विभागाच्या विविध प्रणालीमध्ये सहकार्य करावं लागेल. आधी शिस्तीत राहावे लागेल. साधारणपणे ट्रेनमध्ये बर्थवर झोपण्याची वेळ रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत असेल आणि प्रवासी त्यांच्या संबंधित बर्थवर झोपतील. विभागीय गरजेनुसार यावेळी काही बदल केले जाऊ शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया कशी असणार आहे, तर मित्रांनो, या योजनेसाठी अर्ज जे आहे ते पोर्टल, मोबाईल ॲप किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे अर्ज जे आहे ऑनलाईन भरू शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया जी आहे ती विहित केलेली आहे. पात्र ज्येष्ठ नागरिकांना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. ज्यांना ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा ही सेतू सुविधा केंद्रामध्ये उपलब्ध असेल. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य असणार आहे. अर्जदाराने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल, जेणेकरून त्यांचा थेट फोटो काढता येईल आणि केवायसी करता येईल. यासाठी अर्जदाराने खालील माहिती आणणे आवश्यक आहे. सगळ्यात अगोदर कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड किंवा स्वतःचे आधार कार्ड हे 2 कागद जे आहे ते लागणार आहे. तात्पुरत्या यादीचं प्रकाशन मित्रांनो, अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदाराची तात्पुरती यादी पोर्टलवर किंवा ॲपवर जाहीर केली येईल. त्यानंतर पात्र अंतिम यादीतील अर्जदार दुर्दैवाने मयत झाल्यास सदर अर्जदाराचे नाव हे लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल. आता मूळ अर्जदारासह जीवनसाथी सहाय्यकाच्या प्रवासासंबंधीच्या काही तरतुदी सुद्धा आहे. 75 वर्षावरील अर्जदाराला त्याच्या जीवनसाथी किंवा सहाय्यकापैकी एकाला त्याच्यासोबत नेण्याची परवानगी असेल, परंतु अर्जदाराने त्यांच्या अर्जात असे नमूद करणे आवश्यक आहे की त्याचा जीवनसाथी सहाय्यक देखील प्रवास करण्यास इच्छुक आहे. 75 वर्षावरील अर्जदाराच्या जोडीदाराचे वय हे 60 वर्षापेक्षा कमी असले तरीही प्रवासी सहाय्यक अर्जदारासोबत प्रवास करू शकेल. प्रवासात सहाय्यक घेण्याची सुविधा तेव्हाच उपलब्ध होईल जेव्हा अर्जदाराचे वय हे 75 वर्षापेक्षा जास्त असेल आणि त्याने एकट्याने रेल्वे प्रवासासाठी अर्ज केला असेल. अर्जदाराचे वय 75 वर्षापेक्षा कमी असल्यास सहाय्यकांना परवानगी दिली जाणार नाही. सोबत प्रवास करताना जोडीदारासोबत मदतनीस घेण्याची सोय नसेल. जर दोन्ही पती पत्नीचे वय 75 वयापेक्षा जास्त असेल आणि अर्जामध्ये मदतनीस नोंदणीकृत असेल तर तो पाठविला जाऊ शकतो. सहाय्यकाचे किमान वय 21 ते कमाल 50 वर्षे असावे. एखादा मदतनीस प्रवासात घेतल्यास त्याला देखील त्याच प्रकारच्या सुविधा मिळतील ज्या प्रवाशाला परवानगी आहे. सहाय्यक शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रवासासाठी तंदुरुस्त असावा. प्रवासी, पती पत्नी आणि सहाय्यकांनी प्रवासी संबंधित सर्व मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करणं बंधनकारक असेल. नंतर मित्रांनो, इथं काही राज्यस्तरीय समित्या सुद्धा निवडण्यात आलेल्या आहे ज्या या सर्व प्रक्रियेचे काम आहे ते सर्व पार पाडतील. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा शासन निर्णय होता. ऑनलाईन अर्ज सुरू झाले तर आपल्या चॅनलवरती तो नक्की व्हिडिओ येईल. त्यासाठी मित्रांनो आताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह.
तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.